जिथं आपला जन्म झाला, जिथं आपल्याला काहीतरी कार्य करायचं आहे असा विपरीत आहे, आणि जिथून केव्हा तरी आपण समाप्त होणार आहोत. ती सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी निर्माण केली, तिच्या स्थित्यंतर कशी घडवली गेली वगैरे हा शास्त्रीय चर्चा करणाऱ्या लोकांचा विषय आहे. सृष्टीच्या निर्मिती संबंधाने अनेक प्रकारचे वादविवाद आहेत. शास्त्रीय मंडळी, सायंटिस्ट त्या सगळ्याचं संशोधन करतायत. त्यांचं कार्य बरीच वर्षापासून चालू आहे, पुढे असं चालू राहणार आहे. पण हे जे त्यांचं संशोधन आहे, हे सगळं संशोधन जडसृष्टीचं आहे. आपल्याला जडसृष्टीशी कर्तव्य जरूर आहे, परंतु त्याचा हेतू वेगळा. मला खायला अन्न हवं म्हणून अन्न कुठून कसं निर्माण होतं याचं संशोधन मी करीन. म्हणजे माझ्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार मी ह्या सर्व गोष्टीचं माझ्या देहाच्या बाहेरचं जे आहे ते सगळं संशोधन मी करीन. पण हे सगळं संशोधन जड स्वरूपाचं आहे. माझ्याविषयीचं संशोधन ते असत नाही. मुळात मी कसा निर्माण झालो, मी म्हणजे कोण, मी काही संतांनी त्याचा विचार केला. स्वामी स्वरूपानंद असं म्हणाले की मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी व आत्मा पहा निरखोन. हे संशोधन आपल्याला विपरीत आहे. आणि ते कशा करता हे संशोधन झालं नाही तर माझ्या जीवनाचा हेतू मला कळणार ना. मनुष्य म्हणून माझ्या जीवनाचा हेतू मला कळला पाहिजे. पशु म्हणून कळण्याचं कारण नाही, पक्षी म्हणूनही कळण्याचं कारण नाही. पशु पक्षासारखंच पण दोन हातापायाचं माझे जीवन जर असेल तरीही कळण्याचं कारण नाही. परंतु ईश्वराने मूलतः एक वेगळी आणि विशेष स्वरूपाची गोष्ट मला दिलेली आहे. त्याला बुद्धी असं मी म्हणतो किंवा डोकं असं म्हणतो. गळ्याच्या मानेच्या वरचा भाग हा पशुपक्ष्यांनाही आहे, पण त्यांचं कार्य वेगळं, माझं कार्य वेगळं आहे. मानेच्या वरच्या भागातून माझ्या खालच्या भागाला आवश्यक ते सर्व पुरवणं, ही अशी रचना ईश्वराने माझ्या बाबतीमध्ये केलेली आहे. मुख वरच्या बाजूला आहे, ते मी खातो. आणखी त्यातून जो रस निर्माण होतो तो खाली जातो. तोच रस माझ्या हृदयामध्ये, पोटामध्ये वगैरे आतमध्ये खाली जातो. कधी वायूच्या रूपाने जातो, कधी जड रस या भूमिकेतून जातो. त्याचं हे कार्य चालू असतं. तो खाली गेला की त्यातून मग खालच्या भागाचं पोषण होतं. एक लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी आहे की खालच्या समग्र भागाचं पोषण जे होतं ते वरतून होतं. वरच्या भागातून हे सगळं पोषण होतं. मी जर खाल्लं नाही तर जगू शकणार नाही, म्हणजे पोटाला काही मिळणार नाही. आणि खाणार कुठून? पोटाला स्वतंत्र द्वार असं नाहीये. द्वार आहे,
पण ते खाली आहे त्याचा निचरा करण्याकरता दार आहे. नको असलेल्या वस्तूंचा निचरा व्हावा म्हणून ते दार आहे. पण त्याला आवश्यक तो पुरवठा कुठून होतो? पुरवठा वरतून होतो. ही नैसर्गिक ईश्वराने निर्माण केलेली रचना आहे. ती मी निर्माण केली नाही. ती कोणी निर्माण केली मला सांगता येणार नाही. पण ज्याने कोणी निर्माण केली त्याला मी माझ्या भाबड्या मनाने देव असं म्हणतो. कदाचित तो माझा मूर्खपणा असेल, काय असेल ते असेल, परंतु त्याला मी आपलं देव म्हणून काहीतरी नाव द्यायला पाहिजे ना. कारण विश्वाचं स्वरूप असं आहे. त्याला पारमार्थिक भाषेमध्ये नामरूपात्मक विश्व असं म्हटलेलं आहे. त्याच्या ठिकाणी जडता आहे. ज्याच्या ठिकाणी जडता आहे त्याला नावरूप पाहिजेच, नाहीतर ओळखणार कसं? वस्तू म्हणून जेव्हा माझ्या समोर येते तेव्हा काहीतरी नाव त्याला देणंच भाग आहे. आणि त्याला आकार असतो. जे दृश्य आहे ते जड आहे. जे जड आणि दृश्य आहे त्याला आकार आहे. त्यामुळं त्याला नाव देणं आवश्यक आहे. कारण नाव दिल्याशिवाय मला माझी जीवन व्यवहार करता येणार नाही. मला साखर आवश्यक आहे, दुकानात गेलो, अहो मला ते द्या, मला जे आवश्यक आहे ते द्या, तो काय देणार? म्हणून साखर आवश्यक आहे. त्या पदार्थाला साखर असं म्हणतात. हे नाव असणं आवश्यक आहे. हे उदाहरण दाखल झालं. तसं विश्वामध्ये जे अनेक अनंत वस्तू आहेत, ज्याला आकार आहे, वजन आहे, उंची आहे, रंग आहे, वास आहे, चव आहे, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी जिथं आहेत किंवा यातल्या काही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नाव असणं हे आवश्यक आहे. पण जी दिसत नाही ते कसं ओळखायचं? त्याला नाव कोणी देऊ शकत नाही, पण ते आहे. दिसत नाही पण ते आहे. याला मी नाव देतो. नाव देणं आवश्यक आहे. जीवन व्यवहार चालणार नाहीत. जोरात वादळ सुटलं, वादळाचा परिणाम दिसतो, वादळ स्वयंमेव दिसत नाही. जोराचा वारा असतो, प्रचंड वेगाने वाहतो, मोठमोठाली झाडं उन्मळून पडतात, घरदार खाली पडतात, वगैरे वगैरे. हा सगळा परिणाम जो दिसून येतो तो कशामुळे हे सगळं झालं दिसत नाही, सांगता येत नाही. मग त्याला काहीतरी पुन्हा त्यालाही नाव देणं आवश्यक आहे. त्याला वारा असं मी म्हणतो. माझ्यावरही त्याचा परिणाम होतो. खूप थंडी वाजली हिवाळ्याच्या दिवसामध्ये, वारा आला की उन्हाळ्यामध्ये ऊन लागलं. ऊन लागलं म्हणजे नेमकं काय होतं? थंडीने हुडहुडी भरते म्हणजे नेमकं काय होतं? सगळ्याच गोष्टी न सांगता येण्यासारख्या आहेत, न दाखवता येण्यासारख्या. सांगण्यात म्हणण्यापेक्षा न दाखवता येण्यासारखा आहे. कारण आतून हुडहुडी भरते, इतकी जोरामध्ये थंडी वाजून येते माणसाला की सगळं अंग थरथर कापायला लागतं वगैरे. म्हणजे माझं मला ते जाणवतं, परंतु कोणी अमक्याने असं केलं असं मला दाखवता येत नाही. त्याची जबाबदारी कुणावर सोपवता येत नाही. अशाही वस्तूला नाव देणं भाग आहे. कारण त्याचं कार्य आहे, मोठं कार्य आहे. वादळाचं कार्य प्राकृतिक सृष्टीमध्ये सर्वत्र मला दिसून येतं. वाऱ्याचं कार्य मर्यादित असलं तरी माझ्यापुरतं ते निश्चित आहे आणि माझ्यावर त्याचा प्रहार सातत्याने होत राहतो. त्यालाही नाव देणं आवश्यक आहे. मग मी कधी वायू म्हणेल, कधी वारा म्हणेल, कधी आणखीन काही म्हणेल, पण ते आहे ते दाखवता येत नाही, दिसत नाही. जड वस्तू दिसते, तिला नाव देता येतं. त्या वस्तूवरून, तिचा रंग रूप आकारावरून नाव देता येतं.
परंतु जे दिसत नाही पण जे असल्याशिवाय सृष्टी चालत नाही अशा प्रकारचं जे आहे त्यालाही नाव देणं भागच असतं. अशामध्ये अशी जी गोष्ट आहे की जी सगळ्यात मोठी आहे, सगळ्यांना पार करून जाणारी जी वस्तू आहे, तिलाही मी काहीतरी नाव द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग मी त्यालाही नाव देण्याचा प्रयत्न केला. त्याला मी देव म्हणतो, ईश्वर म्हणतो. त्यामुळे त्या ईश्वराने, कारण तो ईश्वर तसा दाखवता येत नाही, पण तो आहे. कारण मी जन्माला आलोय त्याचं प्रतीक आहे. एका सायंटिस्टने असं म्हटलं होतं, त्याला विचारलं, डू यू बिलीव्ह इन गॉड? तो म्हणलं, येस आय डू बिलीव्ह बिकॉज आय एक्झिस्ट. मी जरूर विश्वास ठेवतो कारण मी जिवंत आहे ना. मला जिवंत ठेवणारं कोण? मी जिवंत आहे, जगतो आहे, सर्व प्रकारचे अनुभव घेतोय आणि निघून सुद्धा जाणार आहे. हे सगळं वास्तव आहे ना. हे मी कसं अमान्य करू? जर तू असं म्हटलं की मी नाहीच आहे तर मग ठीक आहे, मी नाही म्हणजे मग काहीच नाही. आप मर गए, डूब गई दुनिया. जगाचा प्रलय त्याच्या दृष्टीनं तेव्हा आहे, प्रत्येकाच्या दृष्टीने जगाचा प्रलय आहे. तो ज्यावेळेला मरतो तो क्षण जगाच्या प्रलयाचा क्षण. अशा प्रकारचा प्रलय करता जो आहे, नुसता प्रलय करता नाही, निर्माता जो आहे, निर्मात्याचं कार्य ज्यावेळेला तो करतो त्यावेळेला मला काहीही माहिती नाही. मी माझ्या मनाने कुठली गोष्ट ठरवू शकत नाही. अगदी वेळेपासून आकारापर्यंत, सवयीपर्यंत मी काहीही ठरवू शकत नाही. कोणीतरी ठरवतं, मी फक्त त्या ठरवण्यानुसार आलो. गणपती करावा, त्याला 2 किंवा 4 हात किंवा 6 हात असावेत. त्याला तांबडा, पिवळा, हिरवा रंग असावा. त्याच्या शेल्याचा वेगळा रंग, मुकुटाचा वेगळा रंग वगैरे वगैरे. हे हे कोण ठरवतो? हे गणपती ठरवत नाही, मी ठरवतो. तो जो चित्रकार आहे, शिल्पकार आहे, तो शिल्पकार ठरवतो आणि तो त्या गणपतीला तशा प्रकारचा आकार देतो. त्याप्रमाणे त्याचे हातपाय ठरवतो वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तो ठरवतो. त्यांनी ठरवलेला आणि तयार केलेला गणपती मी दुकानातून माझ्या घरी घेऊन येतो आणि देव म्हणून त्याची पूजा करतो. यापेक्षा वेगळे मी काहीही करीत नाही. मी गणपती ठरवला नाही, गणपतीनं गणपती ठरवला नाही, चित्रकाराने तो ठरवला, मी फक्त आणला आणि गणपती म्हणून मी त्याची पूजा करतो. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये काय? हा थोडासा जर विचार केला तर माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये कुठली गोष्ट दिसून येते. मी स्वतः कसा झालो? मी ठरवलं नाही. मला चांगल्या सवयी असाव्यात माझ्या, हे मला आता इथं आल्यानंतर वाटतं. पण माझ्या मुळामध्ये द्वाट सवयीत वाईट सवयी आहेत. माझ्या समोर पुरणपोळीचं ताट ठेवलं, मला कांद्याची भजी खावीशी वाटतात. माझे ते आतून आहे, मला वाटतं वेगळं, प्रत्यक्षात असतं वेगळं. माझा स्वतःवर ताबा नाही. म्हणजे अमुकच माझी सवय असावी असं मला जरी वाटलं तरी तशा प्रकारची असत नाही. माझा आकार प्रत्येकाला वाटतं राजबिंडा असावा, सुंदर असावं, देखणं असावं, अगदी असं अगदी चाफे गिळीसारखं नाक असावं, हरणासारखे डोळे असावे, धनुष्यासारख्या भोवळ्या असाव्यात वगैरे वगैरे सगळं मला वाटतं. कुणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. पण आरशात मी पाहतो
तेव्हा इथे विपरीत असं काहीतरी दिसतं, पण आहे ते मला मान्य करणं भाग आहे. चित्रकारांनी तयार केलेला गणपती मला माझ्या घरात ठेवणं भाग आहे. ती परंपरा चालत आलेली ना, ती तरी जड स्वरूपाची परंपरा आहे. पण माझ्या बाबतीत चैतन्यमय जरी असलं तरी प्रत्यक्षात जडतेचंच सगळं साम्राज्य आहे. सृष्टीचं स्वरूप मोठं विचित्र आहे सगळं. म्हणजे मी म्हणून म्हणतो, स्वामींनी थोडासा वेगळ्या दृष्टीने विचार केलाय. मन, बुद्धी, प्राण वगैरे हे सुद्धा तू आहेस का वगैरे, ते देह आणि देहातल्या अंतर्गत संस्था यांचा माझ्याशी संबंध कशा प्रकारचा आहे या भूमिकेतून ते वर्णन स्वामींनी केलेलं आहे. आपल्याला तुझं त्याच्याशी कर्तव्य नाही. ते मी जो आहे हा मी माझ्या सवयी, वासना, इच्छा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आहे ते सगळे देहाचे अवयव यासह असलेला जो मी, तो हा मी म्हणतो. पण हा मी कोणी तयार केला, कुठून तयार केला, ज्याने कोणी तयार केला त्याला नाव देता येण्यासारखं नाही. ते नाव मी आपलं दिलं त्याला देव म्हणतो. म्हणजे प्रश्न सुटले हो. नाही तर कुणी तयार केला, यांनी म्हणायचं भूतानी तयार केला, दुसऱ्याने म्हणायचं राक्षसांनी तयार केला, तिसऱ्यांनी म्हणायचं देवानी तयार केला, चौथ्याने म्हणा आणखीन कुणीतरी केला. आमचं म्हणणं असं आहे, या सगळ्यांनी मिळून तयार केला आणि सगळ्यांनी मिळून जे काय तत्व तयार झालं त्या तत्वाला आम्ही ईश्वरी तत्व असं म्हणतो. वाद मिटला. पण पुढे जायचंय ना. आयुष्य वाद घालत खर्च करायचं नाही. जीवनामध्ये अनंत वाद निर्माण होत असतात. हर घडीला वाद आहेतच. कारण दोन माणसं म्हणजे दोन डोकी एकत्र आली की त्यांचं कधीच पटणार नाही. एकमेकावर आपटली तर फुटतील पण पटणार नाही. डोक्याचं स्वरूप असं आहे. प्रत्येकाची विचारसरणी भिन्न आहे. त्याला त्याच्या विचारांचं स्वातंत्र्य दिलं तर दुसऱ्याशी तो पटणार नाही. मग त्याला पटवून घ्यावं लागतं, कारण त्याशिवाय जगू शकणार नाही. भांडणामुळे मनुष्य जगत नाही. तर सुसंवादित्व निर्माण झालं म्हणजे तो जगतो. हे त्याला कळतं, अनुभवातून कळतं. कसं कळतं? आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर ज्यावेळेस तो करतो त्यातून कळतं. ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी त्याला परमेश्वराने दिलेली आहे. जनावराच्या ठिकाणी ही बुद्धी नाही. परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून मग तो जरी जवळच्या माणसाची पटलं नाही आणि भांडणं झाली खूप, मग त्याला अनुभवाने वाटतं, केव्हा तरी मनाला जाणीव होते की बा आता भांडणात काही स्वारस्य नाहीये. आपण थोडं शहाणपणानं घ्यावं, कारण मलाही जगायचं आहे, त्यालाही जगायचं आहे. दोघे मिळून एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथ. त्याला हळूच मनातून असं वाटतं की सुपंथ धारण केला पाहिजे. आणि तो सुपंथ म्हणजे चांगला पंथ, चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. भांडणं करणं, अगदी एकेरी पद्धतीनं बोलणं, वागणं, त्याचप्रमाणे अगदी स्वतःपुरतं पाहणं, एकट्यापुरतं पाहणं, दुसऱ्याचा कधी विचारच न करणं, याच्यापासून तोटे आहेत, नुकसान आहे, हे त्याला कळतं. त्याच वेळेला जर चार लोकांशी जुळवून घेतलं, प्रत्येकामध्ये गुणदोष असतात, दोषावर पांघरून घातले, गुणाला प्रोत्साहन दिलं, तर हळूहळू माझं कल्याण होतं, त्याचं कल्याण होतं, सगळ्यांचं कल्याण होतं, हे त्याला कळतं. कशामुळं कळतं? बुद्धीमुळं कळतं. आणि मग त्या बुद्धीचा परिणाम जसा आतमध्ये व्हायला लागतो. बुद्धी नावाची एक वस्तू आहे, पाणी आहे, कल्पना करा. अमृत वगैरे हे नाव आपण नंतर देऊ, पण अशा प्रकारचं पाणी आहे. ते जसं खाली पाझरायला लागतं तसं मग देहाकडे जसं येत राहतं,
देहातल्या पेशीला ते जाणवतं की अरे तू एकट्यापुरता विचार करू नको, जरा शेजारचा विचार कर. म्हणजे कल्याण तुझं आहे, त्याचं आहे, तुझंही आहे. हळूहळू ही समन्वयाची भावना जी बुद्धीमध्ये स्थिर होते ती सगळ्या शरीरामध्ये स्थिर होते. देहाच्या पेशीमध्ये ती भावना स्थिर होते आणि त्याचबरोबर आणखीन एक भावना स्थिर होते की मी जगतो, मी एकटा जगतो, पण मला जगवणारं कोणीतरी आहे. मला जगवण्याकरता दोन गोष्टी लागतात. एकाचं नाव न दिसणारी चैतन्य शक्ती आणि दुसऱ्याचं नाव दिसणारा माझा देह, शरीर. शरीर गेलं तर मी कशाने जगणार आहे? संपलं माझं. म्हणून ते मला दिसतं, म्हणून मी ते समजू शकतो की हा देह आहे. आणि दुसरी गोष्ट ही मानसिक प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळं मी जगतो. देह जरी कार्य करीत असताना दिसत असले तरी देहाला चेतना देणारं एक वेगळं तत्व आहे. त्या तत्वाला मी मन म्हणतो, बुद्धी म्हणतो. देह आणि मन, बुद्धी या दोघांना धरून अनेक प्रकारचे माझी जीवन व्यवहार सातत्याने होत राहतात. या जीवन व्यवहारामध्ये मला अनुकूल असणारे आणि प्रतिकूल असणाऱ्या अनेक गोष्टी असतात. विशेष करून त्यामध्ये मनुष्य वर्ग हा असतो. माझ्यासारखा असलेला दुसरा माणूस हा मला अनुकूल असतो, हा मला प्रतिकूल असतो. प्रतिकूल असतो त्याला मी शत्रू म्हणतो, अनुकूल असतात त्याला मी मित्र म्हणतो. शत्रू मित्राचं कार्य माझ्या देहाच्या भोवती सातत्याने चालू असतं. या सगळ्यांची जाण मला कुठून निर्माण होते? हळूहळू ही समज जी निर्माण होते, ही समज माझ्या मेंदूमधून निर्माण होते. आतापर्यंत आपण ज्याला मन, बुद्धी असं म्हटलं आणि त्याच्या जोडीला शत्रुमित्रता या भूमिकेतून निर्माण होणाऱ्या भावना म्हणजे चित्त, या सगळ्यांचं कार्य आपण जे पाहिलं, या तिन्ही मिळून जो तयार होतो तो माणसाचा मेंदू. आपल्या ठिकाणचं मन आहे, आपल्या ठिकाणची बुद्धी आहे, आपल्या ठिकाणच्या भावना आहेत. त्याला वेगवेगळी नावं दिली. या सगळ्यांचा मिळून जो मेंदू तयार होतो, हा मेंदू वर असतो आणि मेंदूतून खाली प्रसरण सातत्याने चालू असतं. गीतेने 15व्या अध्यायामध्ये एक मोठं सुंदर उदाहरण दिलं. ऊर्ध्वमूल अधशाखा अश्वत्थ प्राहुरव्याम. ऊर्ध्वमूल अधशाखा, वर मूळ आणि खाली शाखा. आपण आपल्या देहाकडे मी आतापर्यंत जे सांगितलं त्याचा विचार जर केला तर सहज दिसून येतं की वर मूळ आहे, खाली शाखा आहे. त्यात उलट विपरीत चमत्कारिक वाटण्यासारखं काहीही नाही. मग उलट का वाटतं? कारण समोरची झाडं पाहतो, झाडाचं मूळ खाली असतं आणि फांद्या वर असतात, म्हणून त्याच्या एकदम उलट असं मला दिसायला लागतं. पण वस्तुस्थिती जरा थोडी आणखी वेगळ्या प्रकारे पाहिली तर झाडाच्या बाबतीत असं दिसतं की झाडाला जगवणारं हे मूळ आहे, हे खरंच आहे. पण मूळ एकटं मूळ असं जमिनीवर टाकलं किंवा असं आकाशात धरलं तर ते वाढेल का? वाढणार नाही. त्याला वाढवणारं जे तत्व आहे, झाडाला वाढवणारं जे तत्व आहे, जे ह्या पंचमहाभूतातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातूनच निर्माण झालेलं सगळं तत्व आहे, ते तत्व कुठून येतं? वरून खाली येतं. झाडावर सुद्धा ते तत्व वरून येतं, त्या झाडावर येतं. ते तत्व आल्याशिवाय, ती किरणं पडल्याशिवाय
किंवा पाणी घातल्याशिवाय ते झाड वाढणार नाही. नुसतं मुळाने झाड वाढत नाही. तर पाणी जिथून ग्रहण होतं, हा प्रकाश जिथून ग्रहण होतो, हे त्याचं मूल तत्व आहे. ते तत्व वरून त्याच्यामध्ये येतं. म्हणजे झाडाचं सुद्धा मूळ खऱ्या अर्थाने जर पाहिलं, पाण्याच्या रूपाने, प्रकाशाच्या रूपाने जर पाहिलं, तर ते वरूनच त्याला मिळतं, खालून मिळत नाही. खालून मिळतं ते पृथ्वी तत्व. आणि पृथ्वी तत्व सुद्धा कार्यरत केव्हा होतं? जेव्हा वरचं तत्व खाली पृथ्वीवर पडतं तेव्हा कार्यरत होतं, तोपर्यंत होत नाही. पाण्याचा थेंब जमिनीवर पडल्याशिवाय झाड वाढणार नाही. म्हणजे तेही तत्व वरूनच येतो. एकूण काय, समग्र विश्वाचा विचार करीत असताना एक गोष्ट अशी दिसून येते की समग्र वरून जी आहे तिथून खाली सातत्याने प्रक्षेपित होणारी अशी कुठली तरी शक्ती आहे. त्या शक्तीला नाव देता येत नाही. त्या शक्तीला आम्ही ईश्वर असं म्हणतो. म्हणजे वरपासून खालपर्यंत सातत्याने, बरं हे त्याचं कार्य एखाद दोन क्षणापुरतं नाहीये, अखंड चालू आहे, 24 तास चालू आहे. सूर्याचं कार्य 24 तास चालू आहे. चंद्राचं कार्य 24 तास चालू आहे. त्याचप्रमाणे एवढ्यानेच भागत नाही, तर आकाशातले ग्रह, गोल, तारका वगैरे जे सगळं आहे, नक्षत्रांचे पुंज आहेत, आकाश गंगा आहे, या सगळ्यांचं कार्य अखंड चालू आहे, 24 तास चालू आहे सगळं. यातल्या काही काही ग्रहांचं कार्य इतकं जबरदस्त आहे की आता सायन्स असं म्हणतं की शिशासारख्या धातूमध्ये, अगदी अत्यंत कठीण अशा धातूमध्ये देखील त्यांची किरणं 18 फूट खोलपर्यंत आत जातात. शिस अतिशय कठीण आहे, हार्डेस्ट अशा प्रकारचं ते मेटल आहे. त्यात सुद्धा 18 फूट पर्यंत खोलवर जाणारी किरण आहे त्या ग्रहांची. मग शिशा व्यतिरिक्त बाकीचं जे आहे तिथे किती खोलवर जात असेल आपण कल्पना करू शकतो. अशा रीतीनं वरून खाली सातत्याने हे समग्र कार्य चाललेलं आहे. हे कार्य तसं समजत नाही, कोण करतं, काय करतं, पण आपोआप सगळं चालत राहतं. त्याला आपण ईश्वर म्हणतो. अशा ईश्वराने मला जन्म दिला, ज्यामध्ये माझा काही भाग नाही. विचाराच्या तंतूतून याचं उत्तर कधीही सापडणार नाही, पण वस्तुस्थिती आहे. आणि तो मी निर्माण झाल्यानंतर मला त्या मी विषयी विलक्षण प्रेम आहे. अरे मी कोण मला माहिती नाही, पण प्रेम फार. का बरं प्रेम आहे याचं? हे कारण हा जो मी म्हणून निर्माण केला, हा जो देह निर्माण केला, या देहाला सुख दुःख दोन प्रकारची असतात. मानसिक असतात, शारीरिक असतात. शारीरिक मी पटकन करू शकतो. काटा टोचला, रक्त आलं की मला ते जाणवतं. आणि तसंच मानसिक आहे. मानसिक दृष्ट्या असं मला विपरीत अशा प्रकारची घटना घडली, कोणी गेलं आलं इथे वगैरे, अशा प्रकारचं नेहमी जीवनात चालूच असतात. माझ्या मनावर परिणाम करून जातो. म्हणजे अरे ज्याचा माझा काही संबंध नाही, जे कोणी केलं, कसं केलं, काय झालं याचं मला काहीही कुठल्याही स्वरूपाचं ज्ञान नाही. पण ते म्हणजे अंतरातून एखादी गोष्ट अशी खाली यावी आणि मला असं वाटायला तोच मी आहे. तसं माझं देहाचं आहे. देह आणि मनाचा विचार ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला वस्तुस्थिती तशी आहे. पण माणसाच्या ठिकाणी बुद्धी नावाची वस्तू ईश्वराने दिलेली असल्यामुळं मग तो जेव्हा विचार करतो
की हा जसा अंतरातून पडणारा जो आहे तो मी, त्याला मी म्हणतो. मग अंतरात असलेला सूर्य, अंतरामध्ये असलेला चंद्र, अंतरामध्ये असलेल्या अनंत गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त अंतरामध्ये असलेली महापोकळी, की ज्या पोकळीला अंत नाही, ती कोण? ती मी नाही का? जर मला काही कशाचंही ज्ञान नसलेली वस्तू, त्या वस्तूला मी म्हणतो, तसंच या अंतरामध्ये त्या मानाने मला ज्ञान आहे. मला हे ज्ञान आहे, मला ते दिसतं. सूर्याला मी पाहतो, चंद्राला पाहतो, अंतराळ सुद्धा मला भासमान होतं, कळतं सगळं. मग ते मी नाही का? एका सुज्ञ माणसाने सांगितलं की बाबा रे, असा आहे, तुझ्या मनात विचार आला तो अगदी खरा आहे, तोच तू आहेस. स्वामी रामतीर्थांची गोष्ट अशी सांगतात की ते त्यांना लहानपणापासून सवय, असे मंदिरात जायचे, तास तासभर ध्यान करत बसायचे. एक दिवस असे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं शंकराची पिंड होती, तर लोकांना सवय साखरी घेर टाकली होती त्याच्यावर, ते मुंगळे जडले होते. त्यांनी पाहिलं की हा शंकर सगळ्या विश्वाचा निर्माता, लयकर्ता, आणि त्याच्या अंगावर मुंगळ्याला सुद्धा सांभाळू शकत नाही शंकर. हा मला काय देणार? स्वाभाविक विचार आहे, साधा विचार आहे की जो देव स्वतःच्या अंगावरचे मुंगळे सुद्धा झटकू शकत नाही, तो दुसऱ्याला काय देणार? आपल्या गुरुकडे गेले, धन्ना भगत म्हणून होते त्यांचे सद्गुरू, मोठ्या योग्यतेचे. त्यांना विचारलं, ते म्हणाले की अरे, शंकर हा मुंगळ्याला झटकू शकत नाही. तुला वाटलं ते बरोबर आहे म्हणाले, पण शंकर म्हणजे ती पिंड नव्हे. पिंड हा त्याचा केवळ संकेत आहे. त्या शंकराचा एक संकेत म्हणून ते पिंडी आहे. वास्तविक त्या पिंडीचा आणि शंकराचा काही एक संबंध नाही. आणि दुसरे एक भाग असा आहे की तो झटकणार नाही, मुंगळ्यांना झटकणार नाही. अरे कल्पना कर की मूल आईच्या अंगाला चिकटलं, आई काय फेकून देते त्याला? बरं, मुलं काही अशी असतात, आईलाही थोबाडीत मारतात, लहानपणी खपवून घेतात ते सगळं, पण आईला असं इकडे तिकडे मारतात. ती त्याचं चुंबन घेते त्याला मारण्याच्या ऐवजी. तशी शंकराची ही सगळी लेकरं आहेत. आपल्या लेकराला हाकून देईल? एक फार वेगळा विचार आहे बरं. म्हणून समग्र सृष्टी जी आहे ही सगळी त्याने निर्माण केलेली आहे, त्या ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे. या सृष्टीचा कोणालाही तो झटकवून देणार नाही. आणि त्यांनी झटकून देतो म्हटलं तर माझे अपराध काय थोडे आहेत, मला तर ताबडतोब फेकून देईल तो. कारण मलाही त्यानेच निर्माण केलंय आणि मी इतका अपराधी आहे. घडोघडी परमेश्वराचं स्मरण न करता वाटेल त्या प्रकारची पाप मी करतो आणि तरी पुन्हा स्वतःला शहाणं शहाजोग म्हणून समजतो. अनेक गोष्टी मी करतो, देव तर मला ताबडतोब हे करून देईल, पण नाही, तो तसंही पोषण करतो, माझंही पोषण करतो, माझ्याप्रमाणे किडा मुंगीचं पोषण करतो, विश्वातल्या सर्व वस्तूंचं पोषण करतो. अशा प्रकारचं सर्वांचं पोषण करणारा जो परमेश्वर आहे तो पूषण एकर्षे,
ईशावास्याने त्याचं वर्णन असं केलं. तो सगळ्यांचं पोषण करणारा आहे, तोच निर्माण करणारा आहे. आणि एवढं पोषण करून पोषण करण्याची प्रक्रिया तर सातत्याने चालू असतेच असते. पण त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञानाचं, जाणीवेचं भरण करणारा तो आहे. आता भरण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या ठिकाणचं, ही 4 प्रकारांनी चालते. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता आणि महेश्वरा. हे परमेश्वराचं स्वरूप आहे. उपद्रष्टा आहे म्हणजे तो पाहतो, त्याला ते कळतं. सगळ्यांचं भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही कळतं. तो मुंगळा ज्यावेळेला चालतो त्यावेळेला त्याचं पुढचं 1 पाऊल पुढे 1 पाऊल मागे हा वर्तमान काळ आहे. पुढचं पाऊल पुढे कुठं कशा रीतीने जायचं हा त्याचा भविष्य काळ आहे. जिथून तो चालत आला हा त्याचा भूतकाळ आहे. त्याच्या दृष्टीनं तिन्ही काळ आहेत. माझ्या दृष्टीनं एकच काळ आहे. त्या मुंगळाचं भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही पाहू शकतो. हे जसं मी माझ्या मुंगळ्याच्या बाबतीमध्ये पाहतो, तसंच माझ्या बाबतीमध्ये माझा भविष्यकाळ काय आहे, माझा भूतकाळ कसा होता, माझा वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय, याची शुद्ध जाणीव त्याला असते. आणि त्या जाणीवेतून तो माझ्या समग्र जीवनाचं नियोजन करीत राहतो. म्हणून त्याला उपद्रष्टा म्हटलं. एखादी गोष्ट मी करावी का करू नये याला परवानगी देणारा तो आहे. जर ती गोष्ट व्हायची असेल, सँक्शन आधीच असेल, ते गोष्ट घडेल. आणि सँक्शन नसेल तर वेळेवर काहीतरी अडचण निर्माण होईल, रद्द होईल. एखाद्या ठिकाणी जायचं, एखाद्या उत्सवाला जायचं हा माझा विचार आहे. पण त्याचा विचार काय आहे? त्याला जर असं वाटत असेल की ठीक आहे, कारण त्यातून त्याच्या ठिकाणी काही शहाणपण यायचं असेल, काही वेडेवाकडे अनुभव यायचे असतील, चांगले अनुभव यायचे असतील, त्यातून जीवनाला काही मार्ग गतिमानता मिळायची असेल, वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. हे सगळं त्याला माहिती आहे. ते जर व्हायचं असेल, घडून द्यायचं असेल, तर बरोबर त्याला हे परिस्थिती अशी निर्माण होईल की ज्यामुळे तो जाऊ शकेल. नाही तर वेळेवर निघाल्याबरोबर ताबडतोब रद्द सुद्धा ती गोष्ट होऊ शकते. देअर आर मेनी स्लीप बिटवीन दी कप अँड दी लिप. माझ्या मुखाशी आलेला घास पटकन निघून जाऊ शकतो, कारण तिथलं सँक्शन नाही. गेलं, संपलं. असा अनुमंता. म्हणून ह्या गोष्टी तो करतो. पण पुन्हा कसा आहे, भरता, भोगता. सर्व गोष्टीचं भरण शुद्ध रीतीनं चालण्याकरता म्हणून एक चैतन्य शक्तीचं भरण हे नितांत आवश्यक असतं. ते चैतन्य शक्तीचं भरण एकदा तर येतच येतं, पण तेच कायम राहतं. ती चैतन्य शक्ती माझ्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. हा जिवंतपणाचा भाग झाला. पण मी मेल्यानंतर सुद्धा पुढचं समग्र नियोजनानुसार कुठं कुठं जायचं, कसं कसं काय काय व्हायचं, हे सगळं करणारी ही चैतन्य शक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते. त्याला भरण म्हणतात. या चैतन्य शक्तीचं भरण कोण करणार? इथं जेवढी माणसं आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी चैतन्य शक्ती आहेत. विश्वामध्ये, समग्र विश्वामध्ये कोट्यवधी माणसं आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी चैतन्य शक्तीचं भरण आहे. म्हणून ते जिवंत आहेत. या व्यतिरिक्त जलचर, खेचर, जलचर वगैरे वगैरे, किडा मुंगीपासून पशु पक्षी वगैरे सगळ्यांपासून अनेक कोट्यवधी कोट्यानुकोटी, पण प्रत्येकाच्या ठिकाणी भरण आहे. प्रत्येकाच्या चैतन्य आहे, वेगळेपणाने चैतन्य.
हे समग्र चैतन्य त्याच्या ठिकाणी स्वतंत्ररित्या कार्य करीत असतं. या सगळ्याचं भरण त्या एकातून, कारण एकला एकच आहे, पोषण एकर्षे, एकला एक तो सगळं पोषण करतो, पण प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळेपणाने करतो. म्हणजे एका गोष्टीचे, एका अखंड गोष्टीचे, की जी गोष्ट तुटत नाही, फुटत नाही, झिजत नाही, नष्ट होत नाही, त्या गोष्टीचे इतके सगळे प्रचंड प्रमाणामध्ये सगळे तुकडे होऊन प्रत्येकाच्या ठिकाणी त्याची रचना वेगवेगळ्या पद्धतीनं होऊन पुन्हा त्याचं जीवन चालू राहणं. एवढं सगळं करणारा तोच आहे ना. म्हणून भरता, उपद्रष्टा, अनुमंता, भरता, जसं भरण करण्याकरता लागतं तसंच उपभोग घेण्याकरता सुद्धा तेच चैतन्य लागतं. दोनची पद्धत वेगळी. उपभोगातून ऱ्हास होतो, उपभोग नसला तर वस्तू संग्रहित होते. म्हणून ऱ्हास होत असताना पुन्हा त्याचा संग्रह करीत राहणं, एकाच वेळेला दोन्ही गोष्टी करीत राहणं, हे सुद्धा त्याचंच कार्य, भरता भोगता. आणि एवढ्याने संपत नाही, तर इतक्या सगळ्या महादेशा स्वतःच्या ठिकाणी संपन्न करून पुन्हा वेगळेपणाने तो जसाच्या तसा, तेवढाच्या तेवढा पुन्हा कायम आहे. तो स्वतःच्या ठिकाणी पूर्णता राखून आहे. आपल्या पूर्णतेतून अनेक गोष्टीचे तुकडे स्वतःतून बाहेर काढून अनेकामध्ये वितरित केल्यानंतर सुद्धा त्यांच्याही ठिकाणी पूर्णता आणि स्वतःच्याही ठिकाणी पूर्णता, त्यातून गेलं तरी पूर्ण, आलं तरी पूर्ण, अशा प्रकारचा एकमेव तो परमेश्वर आहे. त्याला ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे त्याचं खरं स्वरूप आहे. रोज आपण जे म्हणतो हे त्या परमेश्वराचं खरं स्वरूप आहे. आणि ते मग तो माझ्या ठिकाणी देत राहतो, विश्वामध्ये समग्र देत राहतो. हे आता मला कळलं. म्हणून वरून खाली, माझ्या देहामध्ये सुद्धा वरून खाली, प्रत्यक्षामध्ये विश्वामध्ये सुद्धा वरून खाली. सूर्य वर आहे, पृथ्वी खाली आहे. कुठे कशी असली तरी वर खाली हा भाग असतो. अशा रीतीनं त्याचं, म्हणून वरून खाली येणारी एक शक्ती विश्वामध्ये अखंडपणे कार्यरत आहे. एवढं तर लक्षात आलं. आता हे ज्याला कळलं, जो कोणी हे जाणतो की खरोखर ती शक्ती येते, मग त्या शक्तीच्या बाबतीमध्ये काहीतरी कृतज्ञता माझ्या ठिकाणी असावी ना. मी कृतज्ञ कसा ना, जो जाणतो तो कृतज्ञच आहे. ज्याला जाणीवच नाही तर कृतज्ञ प्रश्न नाही. जनावर असतात, त्याला जाणीवच नाही. वास्तविक त्या शक्तीचं कार्य जनावरांच्या ठिकाणी तेच आहे जे माझ्या ठिकाणी आहे. परंतु त्याला जाणीव नाही, मला जाणीव आहे. जर मला जाणीव झाली तर कृतज्ञता बुद्धी माझ्या मनात निर्माण होते. आणि मग मी काय करतो, जसं आईची जाणीव झाली, आई थोर तुझे उपकार, ते जशी जाणीव होते तशी कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आईने माझ्याकरता एवढं केलं, मी आई करता काय करावं, काहीतरी करावं असं वाटायला लागतं. आणि जर करावं असं वाटलं तर त्यातून मग प्रत्यक्ष कृती निर्माण होते. ज्याच्या ठिकाणी ही करावं असं वाटतं, ही जाणीव ज्याच्या ठिकाणी निर्माण होते, तो मग कमीत कमी एवढं तरी करतो की मी काय करावं. तो आपल्या घरातल्या मोठ्या माणसाला म्हणतो की मी काय करावं, रोज सूर्याचा प्रकाश मला मिळतो, मग मी काय करावं, एवढं मला त्याच्याकडून मिळतं. एखादा संबंध शहाणा मनुष्य असतो आणि त्याचे गुरुसारखा जर असेल तर तो म्हणतो बरोबर आहे, तुला वाटलं अगदी योग्य आहे. त्यांना भगत रामतीर्थांना असं म्हणाले,
अरे एक तर तू करू शकतोस. आपल्याकडे प्रथा आहे सूर्याला अर्घ्य देण्याची. अर्घ्य दे, त्याचंच त्याला दे. अर्घ्य देतो म्हणजे मी काय करतो, त्याचंच त्याला देतो. आपण वेगळं काही देऊ शकत नाही, करू शकत नाही, कारण त्याचाच अंशभाग म्हणून आपण आहोत. अरे त्यांनी ते पंचमहाभूत निर्माण केली, या पंचमहाभूतापासूनच माझा देह तयार झालाय. मग यात वेगळं, त्याच्यापासून वेगळं असं माझं काही नाहीच आहे, मी त्याला काय देऊ. भोळे भाबडेपणाने बोलायचं झालं तर मग तो म्हणतो की देवा दूध तूच निर्माण केलं, तुला दूध मी काय देऊ. फुलं तूच निर्माण केली, मग तुला फुलं देऊन काय करू. पाणी तूच निर्माण केलं, तुझंच पाणी तुला देऊ. माझ्याजवळ तुला देण्यासारखं काहीही नाही. फक्त एक गोष्ट आहे की माझ्या ठिकाणी कृतज्ञता बुद्धी आहे. त्या बुद्धीनी मग मी ती बुद्धी किंवा त्या बुद्धीचा एक अंशभाग म्हणून, एक भावना म्हणून मी तुला जरूर देऊ शकतो. त्यांना भगत म्हणाले की अरे त्याला अर्घ्य दे, त्याचंच त्याला द्यायचं आहे. म्हणून सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा निर्माण झाली. अर्घ्य देता देता विश्वामित्रासारखा असा एक निर्माण झाला की तो म्हणला अर्घ्य दिल्याने एवढी मोठी गोष्ट होते ही मलाही पटली. आणि तो भाव जसा एकत्र झाला, कॉन्सन्ट्रेट झाला, त्या भावाबरोबर त्याच्या ठिकाणी एवढी महाशक्ती निर्माण झाली की तो नवीन प्रतिसृष्टी, अगदी सूर्याचं प्रतिसृष्टी सुद्धा तो निर्माण करू शकला. आणि त्याच्या मुखातून जो छंद बाहेर पडला त्याचं नाव गायत्री आहे. ओम भूर्भुवस्वः. असा गायत्री छंद हे तर आपण सहज करू शकतो. त्याला काही वेगळं काही करावं लागत नाही, कुठली उपाधी नाही, दोन वस्तू गोळा करायच्या, पदार्थ तयार करायचे, कष्ट घ्यायचे खूप वगैरे, हे नाही, काहीही नाही. सकाळचा उगवता सूर्य जो असतो त्याच्या समोर उभं राहिलं, दृष्टीचंही तेज वाढतं, शरीरामध्ये तकतकीतपणा येतो आणि त्याच वेळेला त्याला ते अर्पण करायचं. एवढं करायला काय जातं, मी काहीतरी द्यायला हवं, एवढी त्यातली जी भूमिका आहे, हा जो भाव आहे अंतःकरणातला, हा अत्यंत महत्वाचा भाव आहे, जो माणसाच्या ठिकाणी असायला पाहिजे. बाकीचं कार्य त्याचं सातत्याने सगळं चाललेलं आहे, त्याचं कार्य कधी चुकणार नाही, त्याचं तो करीत राहतो. पण माझ्या ठिकाणी कृतज्ञतेचा भाव निर्माण होणं आणि मग त्या भावतेतून त्याचंच त्याला अर्पण करणं. निसर्गाची रचना अशी आहे की निसर्गाचंच निसर्गाला द्यायचं म्हणजे निसर्ग पुष्ट होतो. अरे निसर्गाने गोळा केलेला केर कचरा, झाडाची पानं, फुलं वगैरे सगळी एकत्र करून डंप करतो, त्याचं खत तयार होतं, ते टाकलं झाडं टवटवीत होतात. वेगळं काय करावं लागतं, निसर्गातलंच आहे ना. आम्ही आजकाल ओला कचरा तिथे एकत्र करतो, कुठून आला हा, भाजीची देठं ही ते वगैरे सगळी एकत्र करून एका ठिकाणी डंप करायची, काही दिवसांना खत तयार होतं. आता ही जी किंमत आहे की त्या खतातून ते हायड्रेट्स, क्लोरिड्स वगैरे जे जे काय अनेक पोषक द्रव्य जी झाडाची, ती बरोबर त्यातून पलासह सगळ्या गोष्टी काढून आणि त्यातून स्वतःचं पोषण करून घेणं, हे कोण करतं, झाडच करतात. आम्हाला काही करावं लागत नाही. फक्त जो ओला वाढला कचरा जो काय म्हणून असतो आपण, तो एका ठिकाणी पद्धतशीर रीतीनं एका ठिकाणी ठेवणं, एवढंच करावं लागतं. यापेक्षा वेगळं काहीही करावं लागत नाही. तेवढं केलं तर माझ्या भोवतीची समग्र सृष्टी हिरवीगार होते, तरतरीत होते, फळाफुलांनी समृद्ध होते, त्याचा मला आनंद मिळतो, माझं जीवन ऐश्वर्य संपन्न होतं. मी फक्त मधल्या हमालाचं काम करायचं. तेवढं काम मला करायचंय, त्याचं आहे, त्याच त्याला द्यायचं, विशिष्ट पद्धतीनं द्यायचं. म्हणजे त्यातून काय होतं की हे निसर्ग कशा रीतीनं चालतो
याचं मला ज्ञान व्हायला लागतं हळूहळू. म्हणून वरून खाली येणारी शक्ती आणि तशीच या सगळ्याच्या ठिकाणी एक वेगळी शक्ती, तिला प्राकृतिक शक्ती असं आपण म्हणूया. प्राकृतिक शक्ती प्रकृतीच्या ठिकाणी निर्माण होते आणि ती शक्ती कुठे जाते? ती शक्ती वर जाते. म्हणून वरून खाली येणारी जी शक्ती आहे ही ईश्वराची शक्ती, त्याला पुरुषोत्तमाची शक्ती असं आपण म्हणतो. आणि त्याच वेळेला खालून वर जाणारी जी शक्ती आहे ही प्रकृतीची शक्ती आहे. त्या पुरुषोत्तमानेच ही समग्र प्रकृती निर्माण केली. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पंचतत्व निर्माण केले आणि पंचतत्वांच्या परस्पर संबंधातून समग्र हे सृष्टीचं जे कार्य चालतं त्याला आपण प्रकृती म्हणतो. या प्रकृतीच्या ठिकाणी माणूस निर्मितीपासून तो विश्वातला प्रत्येक अणु निर्मितीपर्यंत समग्र प्रक्रिया होत राहते आणि ही समग्र प्रक्रिया ऊर्ध्वगामी असते. खाली निर्माण होते, वर जाते. चेंडू खाली फेकतो पण वर जातो. अशा रीतीने प्रत्येक गोष्ट ही अशी वर जाते, जी ऊर्ध्वा निर्माण होते. ज्या ज्या ठिकाणी ऊर्ध्वा तेज चैतन्य निर्माण होतं त्या ठिकाणी प्रक्रिया ही नेहमी खालून वर जाण्याची असते. म्हणजे एकाच वेळेला ह्या दोन्हीही प्रक्रिया चालू असतात आणि हे कार्य अखंडपणाने चालू असतं. तर 24 तास चालू असतं. ईश्वरी चैतन्य वरून खाली येत राहतं, प्राकृतिक चैतन्य खालून वर जात राहतं. मग आता माझ्या ठिकाणी काय करायचं? मला एकच करावं लागतं. हे सगळं लक्षात आलं माझ्या, पण आत्मसात करायचं नुसतं लक्षात घेऊन उपयोगाचं नाही. मला ते आत्मसात कळायला पाहिजे. आणि जशी यंत्र असतात की त्या यंत्रामुळं तो वस्तू कापूस निसर्गाने दिलेलाच आहे, परंतु ते यंत्रात टाकला की त्याची तंतू तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला तो एका पद्धतीने येऊन त्याचं कापड तयार होतं. हे समग्र कार्य त्या यंत्रातून होतं. अशा प्रकारचं यंत्रही ईश्वराने आपल्याजवळ दिलेलं आहे. त्या यंत्राला देह म्हटलेलं आहे. मनामध्ये जर एवढी जाणीव ठेवली की ते यंत्र आणि यंत्र चालवणारा कोण? तो यंत्री, मी यंत्र. एवढी फक्त जाणीव ठेवायची आणि ही जाणीव प्रकट करून देणारी आणि त्या जाणीवेतून मग साक्षात परमेश्वराचा वेध घेणारी विश्वातली जी महाशक्ती आहे तिचं नाव सद्गुरू आहे. त्याविषयीचा विचार उद्याच्या दिवशी करू. हरि ओम तत्सत.